मनसेची उद्या शिवतीर्थ अर्थात राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। सकाळी 9 वाजता मनसेची ही बैठक पार पडणार आहे। मनसे नेते सरचिटणीस यांची उद्या बैठकीत उपस्थिती असेल। राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची ही बैठक पार पडणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही बैठक पार पडेल। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। श्रेयस, खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी एक मेळावा घेतला, त्यानंतर आता बैठकांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुकांसाठी मनसे ॲक्शन मोडवर आले असं म्हणायचं? अगदीच विक्रांत, म्हणजे मेळाव्यानंतरची ही पहिली बैठक असणार आहे, त्यामुळे या बैठकीत काय काय होईल, काय काय निर्णय येतील, काय काय गोष्टींबद्दल डिस्कशन होईल याबद्दल सगळ्यांच्याकडे लक्ष आहे। आपण एकंदर बघितलं गेलं तर महापालिका निवडणुका कुठे ना कुठे आता नजरेसमोरच असतील। विधानसभा निवडणुकीचा मिळाला पराभव, लोकसभा निवडणुकीला मिळाला करताना वेगळ्या गोष्टी, आणि त्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे आता या निवडणुकीकडे मनसे कसं काय पुढे फॉरवर्ड करणार आहे याबद्दल आता चर्चा रंगल्या आहेत। या सगळ्यांमध्ये त्या दिवशी पण मेळाव्यात राज ठाकरे यांनी खरं तर मूलमंत्र दिला होता सगळ्यांना की आपल्याला लोकांनी मतदान केलंय, त्यामुळे मतदान आपल्याला होतंय आणि होत राहणार आहे। त्यामुळे या मतदान करणाऱ्या लोकांमध्ये किती टक्के मतदान झालंय, कसं मतदान होईल, कसं काय लोक कॅटर करतील, मुंबईच्या लोकांना कसं काय कॅटर करणार आहेत मनसैनिक, त्याबद्दलच्या खरं चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्या 9 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीत सगळ्या मुख्य नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता या बैठकीत काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं विक्रांत। बरं, या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।